मित्रांनो, तर हा आहे माझा फर्स्ट ब्लॉग. सो आपण चाललो आहोत बेळगाव टू मालवण. सो चला सुरू करूया व्हिडिओ. तर मंडळी, प्रवास आमचा चालू झालेला आहे बेळगाम टू मालवण. तर चला लेट्स गो. प्रवास करते वेळीच आम्हाला एक काका दिसले. मग आम्ही म्हणलं की चला साधा रस पिऊया आणि जरा थंड होऊया. तर सगळ्यात आधी आम्ही पोचलो वाघातोर बीचला आणि बघू शकता किती सुंदर असा बीच आहे. तर सगळ्यात आधी आम्ही इथं थोडंसं विश्रांती घेतली आणि थोडंसं चिल मारली. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर ॲज यू नो, मालवण म्हणजे फिश, आणि सर्वात आधी आम्ही गेल्या बांगडा थाली खाल्ली. जेवण झालं तर मी लगेच निघालो तो दुसऱ्या बीचला. तर मध्येच एक मोठं ब्रिज लागला. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्पॉट दिसत होतं तो. ते मी कॅप्चर केलं. ब्लॉगर हो क्या? यस ही इज. सनसेट तर होणारच होता. तर हे बघा तुमच्यासमोर हे सुंदर असं दृश्य, ती शांत नदी, ते शांत वातावरण, किती छान वाटतं ते बघायला. तुम्ही बघू शकता हा सनसेट पॉईंट. त्यानंतर थेट आम्ही गेलो खवले बीचला. तुम्ही बघू शकता हे दृश्य आणि हे बीच. त्यानंतर आमच्या मित्रांनी काय सुट्टी दिलीच नाहीत, गेले कायाकिंग करायला. चापू चुपू, चापू चुपू. तुम्ही बघू शकता केवढं सुंदर वातावरणात मी मस्तपैकी झोपलेलो आहोत. मी आता मालवणमध्ये आहे. ताणून दिल्यानंतर मस्तपैकी मित्रांचे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केले मग तिथेच. त्यानंतर आम्ही निघालो होतो रूमला. त्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला इथं मालवणच्या बाजूला बीचच्या साईडलाच मार्केट होतं, जे मेन फिश मार्केट असतं आहे. बीचच्या साईडलाच लागते ते मार्केट. आणि बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे, सुरमई, बांगडे, झिंगे अवेलेबल होते. तर मंडळी, आम्हाला घ्यायचं होतं पापलेट आणि सुरमई. सो आम्ही त्या हिशोबानंच गेलो होतो. आणि परत दुसरे काही मासे दिसले आम्हाला, जसं की तुम्ही बघू शकता असं स्मॉल टाईपमध्ये क्रॅब्स होते, खेकडे, आणि परत फिशेस होते स्मॉल, हलवा होता. बघू शकता तुम्ही वेगळ्या प्रकारचे पण फिशेस अवेलेबल होतेच. तसेच आम्हाला शार्क दिसले, परत वेगळ्या प्रकारचे स्वीट दिसले, आणि परत आम्हाला बरंच काही दिसलं. पण ते काय आम्ही फक्त बघून पुढे निघालो. हे सगळं बघून वाटत होतं की मला इथंच राहावं आणि सोडून जावंच नाही. पण आता त्याला काय पर्याय नाही आणि आम्हाला पुढे जायचंच होतं. मग डिसाईड केलं आम्ही, जे आम्हाला घ्यायचं होतं ते घेतलं. परत तिथं बरेच प्रकारचे व्हरायटी श्रिम्स पण होते तिथं, आणि परत झिंगे पण होते. पण आम्हाला दुसरा स्पॉट कवर करायचा होता. सो आम्ही निघालो. जे पापलेट घेतले होते आणि सुरमई घेतली होती त्याचंच कटिंग चाललं होतं. हे बघू शकता तुम्ही, एकदम भारी कटिंग करत होत्या बायका. परत आम्हाला हे फिशेस पूर्ण क्लीन करून, साफ करून एक दुसऱ्या हॉटेलमध्ये द्यायचं होतं आम्हाला कुकिंग करायसाठी. मग जे काय आहे ते कटिंग करून आम्ही घेऊन जाणार होतो तिकडं. तर मंडळी, क्लीन वगैरे करून सगळं साफ करून त्या स्पॉटला आम्ही देऊन पुढे निघालो. आम्हाला आता पुढे सिंधुदुर्गला जायचं होतं, फोर्टला. आम्ही पोचलोच फोर्टला. मग तिथूनच आम्ही उजव्या साईडला तिकीटं वगैरे त्यांनी काढली आणि गेलो पुढे. तर मंडळी, इथं ऑनलाईन पेमेंट वगैरे काय होत नसतं. इथं फक्त कॅश चालतं आहे. आणि पर हेड आम्हाला एक तिकीट बसलं ते 100 रुपये होता तिकीटचं कॉस्टिंग. मंडळी, आता बोट लोड झालेली आहे आणि जे शिवभक्त आहेत ते बोटीमध्ये बसलेले आहेत. तर आम्ही पण निघालो बोटीमध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
हर हर महादेव म्हणून निघालो आम्ही किल्ल्याकडे. त्यामध्ये तुम्ही पण एकदा किल्ले सिंधुदुर्गला भेट द्या. करते वेळी फक्त लाटेचा आवाज, ती शांतता आणि बाकी काहीच नाही. तर आम्ही पोचलोच राजांच्या दरबारात. तर चला तुम्हाला आतलं दृश्य दाखवतो. ही आहे वीर आणि हा आहे स्वराज. ज्यांनी हा किल्ला बनवलेत, ज्यांनी हा निर्माण केलेत, त्यांना माझा मानाचा मुजरा. सुंदर असा कडा आणि ते समुद्रातलं पाणी. थोडीशी शांतता तर गरजेची आहेच. माझे मित्र शांत बसले होते समुद्राच्या काठी. तो नजारा आणि तो आनंद लुटत. त्यानंतर बसून झाल्यानंतर थोडा थकवा दूर झाला. त्यानंतर आम्ही किल्ल्याच्या बाजूने मस्त लाटांचा आनंद घेत पुढे जात होतो. किल्ला आतून बघितल्यानंतर आम्ही तिकडून निघालो. त्यानंतर आम्ही हॉटेललाच गेलो. मग आम्हाला भूक पण लागली होती. त्यानंतर आम्ही जे मासे हाणले होते ते आम्ही खाल्ले. जेवणाची चव तर एक नंबर झाली होती आणि खूप छान वाटलं आम्हाला खाऊन. मग जेवण सगळं संपवून मग मालवण सोडून त्यानंतर आम्ही दुसऱ्या बीचला आलो. त्या बीचचं नाव आहे देवबाग. जे सगळ्यात सुंदर बीच मालवणमधील. तिथे आम्ही पोचलो आणि ते आमचं लास्ट बीच होता. आम्ही तिथून नंतर मग स्ट्रेट आम्ही जाणार होतो आमच्या घरी. बघू शकता तुम्ही पण नक्कीच विजिट करा या प्लेसला. खूपच सुंदर आहे. इतक्या सुंदर वातावरणात आणि इतक्या सुंदर पाण्यामध्ये कुणाला पोहायचं नाही आहे. तर आम्ही एक डुबकी घेतली. सगळ्यांनी मस्तपैकी आंघोळ करून घेतलो आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो, व्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. सायनिंग ऑफ.